वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार सर्वांना, हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आजच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपले सौभाग्य अखंड राहावे याकरिता आणि अविवाहित मुली मनासारखा जोडीदार मिळावा याकरता हे व्रत करतात। यावेळी आपल्या पतीला उत्तम आरोग्य, यश, दीर्घायुष्य लाभावं अशी महादेवांना प्रार्थना करायची आहे। तर इथे मी आता पूजा केलेली आहे। 16 प्रकारच्या वनस्पतींची 16 पत्री देवाला अर्पण केलेली आहेत। त्याबरोबर 5 फळांचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे। तर आता हरतालिकेच्या दिवशीच आम्ही संध्याकाळी गणपती बाप्पांना घरी घेऊन येत असतो। तर त्यासाठी मला डेकोरेशन देखील करायचं आहे। पुढे मी ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेलच। तर आता पूजा झाल्यानंतर मी लगेच गणपतीचं डेकोरेशन करायला घेणार आहे। अशा प्रकारे इथे माझी पूजा संपूर्ण झालेली आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्टाईल विथ ग्रेस। तर आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता आणि आम्ही केलेलं डेकोरेशन। तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा। तर इथे काय केले ना, आम्ही बॅकला असं हे रेडीमेडच भेटलं आम्हाला डेकोरेशनसाठी, तर ते लावले। त्यानंतर अशी ही फुलं वगैरे असतात जे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत आणि ते बॅकला लावले। आणि पुढे जे टेंट हाऊस असतं, म्हणजे तुम्ही विश्वास नाही करणार की जे टेंट हाऊस आहे ना आपल्या मुलांच्या खेळण्यातलं, त्याची ही फ्रेम बनवून घेतली आहे। फक्त थोडासा वेगळा आकार दिला आहे, चौकोन करून घेतला आहे। आणि त्याला त्यानंतर हे असे जे थर्माकॉलचे भेटतात आता मार्केटमध्ये डिझाईन्स वगैरे, हे जे शीट आहेत हे 2 शीट आणले, ते इकडून दोन्हीकडून लावले आणि इथे फ्रंटला वर इथे थर्माकॉल लावला आहे, त्याच्यावर हे फ्लावर्सची अरेंजमेंट केली। आणि ह्या घंट्या, फायनल लुक असा दिसतोय। तुम्हाला माझं डेकोरेशन दाखवते। ये तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आता आम्ही चाललो बाप्पाला आणायला। आता आम्ही आलो आहे गणपती बाप्पाला घ्यायला। चला। फेटावाला आहे ना आपला, फेटावाला आहे ना। हो, लास्ट टाइमचं फेटावाला। आम्ही आता गणपती बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी मार्केटमध्ये आलेलो आहे। तर गणेश मूर्ती घेताना काय काय गोष्टींचा विचार करायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर मूर्ती नेहमी पाटावर किंवा सिंहासनावर बसलेली, म्हणजे निवांत असलेली मूर्ती असावी। त्याचबरोबर आता मार्केटमध्ये वेगवेगळे रूपं असलेली मूर्ती देखील अवेलेबल असतात, तर अशी मूर्ती घेणे योग्य नाही। तसेच मूर्ती घेताना ती मूर्ती तपासून घ्यावी, मूर्तीला कुठेही तडा गेलेला नाही ना, किंवा त्याचा कलर तर गेलेला नाही ना याची खात्री करावी। तसेच गणपतीची सोंड देखील उजवीकडे नसावी, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोळे कडक असते असं म्हटलं जातं। त्यामुळे गणपती बाप्पा घेताना शक्यतो डाव्या सोंडेचे घ्यावे। आवडला बाप्पा? कुठे बाप्पा? चला, धन्यवाद मावशी। फायनली आम्ही आता गणपती घेऊन घरी निघालोय। तर बाप्पा आता घरी आलेले आहेत। घरी आल्यानंतर त्यांचं आधी औक्षण करून त्यांना मग आत घ्यायचं आहे। तर यावेळी त्यांचं तोंड आपल्या घराकडे असलं पाहिजे याची दक्षता घ्यायची। त्याचबरोबर जसं की मी तुम्हाला म्हटलं, मी आज हरतालिकेच्या दिवशी आदल्या दिवशीच गणपती बाप्पा आणतोय, त्यामुळे आम्ही ते देवघरात ठेवणार आहे आणि उद्या जिथे आपण प्रतिष्ठापना करणार आहोत तिकडे नेणार आहेत। तर अशा प्रकारे मूर्ती आम्ही झाकून ठेवलेली आहे। तर हा डेकोरेशनचा फायनल लुक आहे। उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।